शुभ सकाळ मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? पहा, आमच्याकडे पाऊस सुरू झालेला आहे. अगदी रिमझिम रिमझिम सकाळपासून लागलेली आहे. खूप छान वाटतंय, कारण खूप दिवसापासून या पावसाची आम्हीही वाट पाहत होतो. अखेरीस तो आला आणि सर्वांना आनंद दिला. या पावसाच्या येण्याने कुणाकुणाला आनंद होतो सांगा बरं? आपल्यापेक्षा जास्त शेतकऱ्याला, दुसरं झाडांना, आणि तिसरं म्हणजे निसर्ग बहरतो त्याचा आनंद आपल्याला मिळतो, बरोबर? तर माझं टेरेस छतच आवाज करते, गाणं म्हणते, त्यामुळे मी गाणं म्हणण्याचा आज विषयच येत नाही. आज मी तुम्हाला माझं छोटंसं टेरेस गार्डन दाखवणार आहे. बघूया. यात अजून झाडं लावायची राहिलेली आहेत. हे मी स्वतः बनवलेले पॉट आहेत. यामध्ये माझे लवबर्ड्स होते, पण दोघेही एक एक करून उडून गेले. आता परत त्यांना नव्याने कोणालाही आणायचं नाही असं ठरवलेलं आहे. यामध्ये मग आता या पिंजऱ्याचं काय करायचं म्हणून मग त्यामध्ये झाड ठेवलेलं आहे, एक छोटंसं, मला वाटतं गोकर्ण लावलं आहे. पुढे चालून छान होईल तेव्हा आपण परत एकदा याचा व्हिडिओ करूया. ह्या सगळ्या माझ्या कुंड्या मी स्वतः रंगवलेल्या आहेत आणि हे सुद्धा अगदी छान पद्धतीचं आहे. गेल्या वर्षी खूप छान बहरलं होतं, पूर्ण सर्कल छान होतं ह्याचं, आणि आताही होईल. आता पाऊस सुरू झाला की आपोआप झाडांची वाढ छान होते. असलेल्या गोष्टींचा मी उपयोग करते. हे मला वाटतं फ्रीजच्या खालचं ठेवायचं स्टँड आहे, त्याचाही वापर केला. ही माझी झाडं किती छान वाटते, त्यांना पाणी पडतंय आणि ते नैसर्गिक. आपण टाकलेल्या पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. प्रत्येक झाड हे माझं तेलाचे कॅन होते, त्याला रंगवलेत. सगळं काही स्वतःच्या हाताने केलेलं आहे. ही वारली पेंटिंग, ही बया, यातही होतं पण हे आता तुटून गेलं, त्यामुळे बादलीमध्ये ठेवले. हे किती दिवस टिकणार ना, तुटून जातात हे असे, त्यामुळे झाड वाया जाऊ नये म्हणून लगेच बादलीमध्ये ठेवलं. सगळी झाडं आनंदाने डोलत आहेत, पावसाचा आनंद घेत आहेत. मला अशी फुलं येऊन गेली तरी कळत नाही, माझं लक्ष नसतं कधी कधी, मग ते अचानक मला दाखवत आहे मी आलेलो आहे असं. हे पण कॅन मीच बनवलेले आहेत, तेलाचे कॅन यूज करून अशा पद्धतीने. हे माझं बेलाचं झाड आहे, हे कोपऱ्यातलं. श्रावणामध्ये बेल विकणाऱ्या व्यक्तीकडून मी एक फाटा घेतला होता बऱ्यापैकी मोठा, आणि मग तो लावला. आता खूप मोठं झालं आहे झाड, पण खाली पानं येत नाहीत आणि वरती खूप छान बहरलं आहे. आता पूर्ण बाहेरपर्यंत गेलेला आहे. तर अशा रीतीने हे माझं गार्डन. हे सुद्धा मी स्वतः प्लांटर बनवलेले आहे, छोटे छोटे छोटे, अगदी छान वाटतं. घरामध्ये प्लास्टिकचे सरबतासाठीचे ग्लासेस होते, त्याचा यूज करून त्याला छिद्र पाडले खाली आणि त्यामध्ये झाडं लावली. हे सुद्धा मीच केलेलं आहे.
काहीतरी कलात्मक करायचं हे माझं नेहमीचंच असतं. मस्त वाटतं की नाही, छान. चला तर शेवटी एक घेऊयात आपण पावसावर. आवाज ऐकू येणार नाही तरी ऐका, आणि आवडल्यास मात्र माझं गार्डन कसं वाटलं, माझं गाणं तर ते नेहमी तुम्हाला आवडतं, पण माझं गार्डन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून कळवा. जाता जाता गाण्याच्या 2 ओळी. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, भरलं आभाळ पावसाळी पाहुणा, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना ग. चला भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमधून. बाय.